वृषभ राशी म्हणजे स्थिरता, संयम, विश्वास आणि शांत शक्ती. या राशीचे लोक आयुष्यात घाईपेक्षा सातत्यावर अधिक विश्वास ठेवतात. ते मोठी स्वप्न पाहतात, पण त्यासाठी शांतपणे मेहनत करण्याची तयारीही ठेवतात. म्हणूनच जेव्हा काळ त्यांची परीक्षा घेतो, तेव्हा ती परीक्षा इतरांपेक्षा अधिक काळ चालल्यासारखी वाटू शकते. पण निसर्गाचा एक नियम आहे, ज्या झाडाची मुळे खोलवर रुजलेली असतात त्याला सर्वात सुंदर फळे लागतात. हा आठवडा तुम्हाला याच सत्याची पुन्हा एकदा जाणीव करून देऊ शकतो. कधी तुम्हाला असे वाटले आहे का की काही गोष्टी तुमच्या आयुष्यात उशिरा घडतात, पण जेव्हा त्या घडतात तेव्हा त्या अपेक्षेपेक्षा अधिक सुंदर ठरतात. ज्योतिषशास्त्र सांगते की प्रत्येक व्यक्तीचा योग्य काळ वेगळा असतो. काहींना यश लवकर मिळते, काहींना उशिरा, पण प्रत्येक वेळ येते तेव्हा त्या यशाची गोडी अधिक असते. विश्व जणू वृषभ राशीला सांगत आहे, घाई करू नकोस, कारण काही सुंदर गोष्टी अजूनही तुझ्याकडे येण्याच्या मार्गावर आहेत. 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा वृषभ राशीसाठी अशाच काही गूढ आणि अर्थपूर्ण संकेतांनी भरलेला असू शकतो. या आठवड्याचे वैशिष्ट्य म्हणजे बाहेरच्या गोंधळापेक्षा अंतर्मनातील शांतता. कदाचित तुम्ही एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधत असाल, पण ते उत्तर दुसऱ्यांकडून नव्हे तर स्वतःच्या मनातून मिळू शकते. अनेकदा आपण सतत बाहेर उपाय शोधत राहतो, पण खरी दिशा आपल्या अंतर्मनात दडलेली असते. ग्रहांची अनुकूल ऊर्जा या काळात तुम्हाला स्वतःशी अधिक प्रामाणिक संवाद साधण्याची संधी देऊ शकते. या काळात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्या पहिल्या नजरेत साध्या वाटतील, पण काही दिवसांनी त्यांचे महत्त्व लक्षात येईल. एखादी छोटी भेट, एखादा विसरलेला संदेश, अचानक मिळालेली प्रेरणा किंवा कोणाच्या एका वाक्यामुळे तुमचा विचारच बदलू शकतो. विश्व अनेकदा मोठे दरवाजे उघडण्यापूर्वी अगदी हलकेच दार ठोठावत असते. प्रश्न एकदाच असतो की आपण तो आवाज ऐकतो का? वृषभ राशीच्या व्यक्तींना सौंदर्य, निसर्ग, प्रेम आणि साधेपणा यांच्याशी विशेष जुळवून घेता येते. त्यामुळे या आठवड्यात स्वतःसाठी थोडा वेळ काढणे, निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवणे किंवा मनाला शांत करणाऱ्या गोष्टींमध्ये रमणे हे फक्त आनंदासाठी नव्हे तर मानसिक स्पष्टतेसाठीही उपयुक्त ठरू शकते. शांत मनातच योग्य विचार जन्म घेतात. हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवू शकतो. प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्याची गरज नसते. काही वेळा शांत राहून केलेली प्रगती ही मोठमोठ्या घोषणांपेक्षा अधिक प्रभावी असते. तुमचे कार्य, तुमचा स्वभाव आणि तुमची सातत्यपूर्ण वाटचालच तुमची खरी ओळख निर्माण करतात. त्यामुळे इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या मूल्यावर विश्वास ठेवणे अधिक महत्त्वाचे ठरेल. लक्षात ठेवा, राशी भविष्य हे शक्यतांचे दर्शन घडवते, ते भविष्य निश्चित करत नाही. ग्रह दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याचा निर्णय आपल्या कर्मावर, विचारांवर आणि श्रद्धेवर अवलंबून असतो. सकारात्मक दृष्टिकोन, संयम आणि योग्य कृती यांच्या बळावर कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनात सुंदर परिवर्तन घडवू शकते. तर मित्रांनो, 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या आठवड्यात वृषभ राशीच्या आयुष्यात विश्व कोणते शांत पण प्रभावी संकेत देत आहे? कोणत्या दिवशी निसर्ग तुमच्यासाठी विशेष संदेश घेऊन येऊ शकतो? कोणत्या क्षणी तुमच्या मनातील संभ्रम दूर होऊ शकतो? आणि या आठवड्याचा सर्वात मोठा आशीर्वाद कोणता ठरू शकतो? चला तर मग या संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्याचा एक एक दिवस सविस्तर जाणून घेऊया. या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील प्रत्येक घटना मोठी असेलच असे नाही, पण काही लहान घटना मनावर खोलवर परिणाम करू शकतात. जसे निसर्गात एखादे छोटेसे बीज शांतपणे जमिनीत रुजते आणि काही काळानंतर विशाल वृक्ष बनते, त्याचप्रमाणे या आठवड्यात सुरू होणारे काही बदल भविष्यात मोठे परिणाम देऊ शकतात. त्यामुळे कोणतीही संधी लहान समजून दुर्लक्ष करू नका. वृषभ राशीचा स्वभाव स्थिर आहे आणि संयमी आहे, त्यामुळे अनेकदा तुम्ही घाईने निर्णय घेत नाही. या आठवड्यात हाच तुमचा सर्वात मोठा गुण ठरणार आहे. इतर लोक घाईघाईने निष्कर्ष काढत असताना तुम्ही शांतपणे परिस्थिती समजून घ्याल आणि त्यामुळे योग्य मार्ग निवडू शकाल. लक्षात ठेवा, नदी कधीही धावत नाही, तरी ती शेवट समुद्रापर्यंत पोहोचते. या काळात निसर्ग तुम्हाला संयमाचा आणखी एक धडा देऊ शकतो. एखादी इच्छा लगेच पूर्ण झाली नाही म्हणून निराश होऊ नका. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. सूर्योदय ठरलेल्या वेळीच होतो, फुले योग्य ऋतूतच उमलतात आणि पाऊस योग्य काळातच बरसतो. तसेच तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी आता योग्य वेळी तुमच्याकडे येण्यास सुरुवात होऊ शकते. या आठवड्यात एखादी जुनी चिंता हळूहळू कमी होऊ शकते. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही वारंवार विचार करत होता त्यावर अचानक स्पष्टता मिळू शकते. मन शांत असेल तर योग्य उत्तर आपोआप समोर येते. त्यामुळे शक्य तितका वेळ सकारात्मक वातावरणात घालवा. सकाळचा सूर्यप्रकाश, मंदिरातील शांतता आणि निसर्गात काही क्षण घालवणे तुमच्यासाठी मानसिकदृष्ट्या लाभदायक ठरू शकते.
या आठवड्यात विश्व तुमच्या निरीक्षण शक्तीची परीक्षा घेऊ शकते. एखादी व्यक्ती सहज बोलून जाईल, पण तिच्या शब्दांमध्ये तुमच्यासाठी महत्त्वाचा संकेत दडलेला असू शकतो. एखादा योगायोग पुढील काही दिवसांसाठी नवी दिशा दाखवू शकतो. त्यामुळे प्रत्येक अनुभवाकडे सजगपणे पहा. कधी कधी मोठे उत्तर एखाद्या छोट्याशा घटनेत लपलेले असते. वृषभ राशीच्या व्यक्तींना स्थैर्य आवडते, पण निसर्गाचा नियम असा आहे की स्थिर पाणी सुद्धा कधी ना कधी वाहू लागते. त्यामुळे जर आयुष्यात काही बदल घडू लागले तर त्यांना घाबरू नका. प्रत्येक बदल काहीतरी नवीन शिकवण्यासाठीच येतो. हा आठवडा तुम्हाला तुमच्या आरामाच्या चौकटीतून बाहेर पडण्याची छोटी पण महत्त्वाची प्रेरणा देऊ शकतो. या काळात तुमच्या मनातील सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. अनेक दिवसांपासून पुढे ढकललेले एखादे काम पूर्ण करण्याची इच्छा निर्माण होईल. स्वतःवर विश्वास वाढेल आणि मी हे करू शकतो ही भावना पुन्हा जागृत होईल. हीच भावना पुढील काही आठवड्यांसाठी तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. नातेसंबंधांमध्येही शांतता आणि समजूतदारपणा ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वादाला उत्तर देणे आवश्यक नसते. काही वेळा मौन हेच सर्वात प्रभावी उत्तर असते. जसा विशाल पर्वत वादळातही स्थिर उभा राहतो, तसाच तुमचा संयम अनेक समस्या आपोआप शांत करू शकतो. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्हाला एखादा आनंददायी अनुभव, प्रेरणादायी बातमी किंवा मनाला समाधान देणारा क्षण मिळू शकतो. तो किती मोठा असेल यापेक्षा त्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा अधिक महत्त्वाची असेल. हा अनुभव पुढील काळासाठी आशेचा नवा किरण ठरू शकतो. या आठवड्याचा सर्वात मोठा संदेश असा आहे, निसर्ग कधीच घाई करत नाही, पण तो कधीच उशीरही करत नाही. योग्य वेळ आल्यावर प्रत्येक बीज अंकुरते, प्रत्येक रात्र संपते आणि प्रत्येक अंधारानंतर नवीन पहाट उगवते. त्यामुळे विश्वास कायम ठेवा, संयम सोडू नका आणि विश्व देत असलेल्या सूक्ष्म संकेतांकडे लक्ष द्या. कदाचित याच आठवड्यात तुमच्या आयुष्यातील एका सुंदर पर्वाची शांतपणे सुरुवात होत असेल.